श्री स्वामी समर्थ। आज वरद लक्ष्मी व्रत, वर्षातलं सर्वात मोठा दिवस म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत याच दिवसापासून बऱ्याचशा महिला सुरू करत असतात। वरद लक्ष्मी व्रताचा आजचा दिवस आहे। महिलांनो, तुम्ही सर्वांनी सेवा तर केलेलीच असेल, देवी आईची राहून गेलेली असेल। संध्याकाळी अगदी रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत जरी सेवा केली ना, देवी आईला लाल फुलं अर्पण करा, देवी आईला कुंकुमार्चन करा, हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून मनोभावे श्रद्धेने देवी आईचं पूजन करायचं आहे। आणि हा एक नैवेद्य प्रत्येक महिलेने, आज कितीही घाई गर्दी असेल, राखी पौर्णिमा आहे मान्य आहे, पण आपल्या देवघरात आपल्या माता लक्ष्मीला एक नैवेद्य जरूर दाखवा। थोडीशी तुम्हाला खीर तयार करायची आहे, तुम्हाला जी आवडेल ती खीर तयार करा, शेवयांची, गव्हाची, रव्याची किंवा तांदळाची। त्या खिरीमध्ये थोडेसे मखाने असतील तर आवर्जून टाका, नसतील साधी मनोभावे खीर बनवा आणि देवघरात नैवेद्य देवी आईला जरूर दाखवा। घराजवळ माऊलीचं मंदिर असेल देवी आईचं तर तिथं सुद्धा नैवेद्य अर्पण करा। नाही जमलं तर घरात तर नैवेद्य जरूर दाखवा आणि सगळ्यांनी प्रसाद स्वरूप तो नैवेद्य खायचा आहे। एखादी सवाष्ण पूजता आली तुम्हाला तर आवर्जून एक सवाष्ण, तिला लाल गुलाबाचं फूल, एखादं फळ द्या। त्या महिलेला सुद्धा, सवाष्णीला सुद्धा गोड खिरीचा प्रसाद द्या। तुमचे 21 वैभव लक्ष्मी व्रत, 21 वरद लक्ष्मी व्रत केल्याचं तुम्हाला सोन्यासारखं फळ मिळणार आहे। आजचा सुवर्ण दिवस आहे। जेवढी माता लक्ष्मीची सेवा, वैभव लक्ष्मीची, वरद लक्ष्मीची सेवा कराल ना, भरभरून फळ मिळणार आहे। खूप सोन्यासारखा दिवस आहे। जे काही दुःख दारिद्र्य असेल संपूर्ण निवारण करण्याचा दिवस आहे। हा एक नैवेद्य प्रत्येक महिलेने देवघरात जरूर दाखवा। बघा माता लक्ष्मी किती प्रसन्न होईल। आणि एक लाल फूल देवी आईला जरूर चढवा, कुंकुमार्चन करा। ओम श्रीम नमः, जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी, ओम श्रीम नमः या मंत्रांचा जप आज दिवसभर करा। धन्यवाद।